नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संविधानाच्या माध्यमातून या भारत देशाला समतेचा आणि शांतीचा प्रकाश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर यासारख्या पुण्य स्मरणांना अनुवादन करतो. अखंड पंढरपूर तालुक्याचा ढाण्या वाघ, भारत नाना बालके, कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील, वसंतदादा पाटील आणि या तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या सर्व नेत्यांना अभिवादन करतो आणि त्या ठिकाणी माझ्या भाषणास सुरुवात करतो. मंचावर उपस्थित पंढरपूरच्या जनतेच्या मनातील आमदार भगीरथ दादा भालके, नागेश काका भोसले, तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठिंबा देणारे सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रणितीताई भालके आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, या सर्वांचं आयोजकांचं हार्दिक आभार मानून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. त्या ठिकाणी गेल्या 40 वर्षात पंढरपुरात या अन्यायी अराजकतांचं त्या ठिकाणी शासन चालू आहे. गेल्या 40 वर्षात नगरपालिकेच्या जागा हडपायचं काम असेल, पंढरपूर शहरात खड्डे, धूळ यासारख्या समस्यांवर दुर्लक्ष करून कोणी प्रश्न विचारायला गेला तर त्याच्यावर दमदाटी करायचे, या प्रकारची कामं या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांनी करायचं काम चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी आज गुंडगिरींना जातीपाती त्या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे. हे आमचं भालक्या कुटुंब आहे. या भालक्या कुटुंबांनी नानाची शिकवण आहे, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणार. त्या ठिकाणी भारत नानांचं नेतृत्व होतं. या कुटुंबानं आजपर्यंत कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही आणि हे कुटुंब कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही, कारण आमचा वारसा आणि वसा हा शिक्षणाचा आहे, विकासाचा आहे आणि विकासाच्या शिवाय आम्ही कशावरच राज केलेलं नाही. त्या ठिकाणी समोरचे पॅनल प्रमुख आमच्या भारत नानांवर बोलले, भारत नानांवर टीका केली. नानांनी काय केलं म्हणाव, 2दा सुपडा साफ केलाय म्हणाव तुझा, आता 3ऱ्यांदा बी सुपडा साफ केल्याशिवाय ही जनता स्वस्त बसणार नाही. आणि त्या ठिकाणी या शहरातल्या समस्या असेल, धूळ असेल, यासारख्या अनेक समस्यांचं त्या ठिकाणी आहेत. या समस्या दूर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रणितीताईंना संधी देणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने गेल्या 40 वर्षात परिचारकांनी लय सेवा केली. आता जरा त्यांना घरी बसू द्या, आराम करू द्या. आता आपण बी करूया की जरा सेवा, त्यांनीच किती दिवस करायची. त्यामुळे रिक्षा चिन्ह समोरील बटन दाबून प्रणिता भगीरथ दादा बालके आणि नगर सर्व उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या. त्या ठिकाणी या हुकुमशाही, या गुंडगिरी आणि जातीपातीचं राजकारण करणाऱ्या, मालकशाही वागवणाऱ्या यांचा सुपडा साफ करायचा आहे. इथून पुढे नगराध्यक्ष आपल्या दारी येईल. त्या ठिकाणी कुणाला त्यांच्या वाड्यावर बसून, सोपाल्यावर बसून त्यांची दहशत ऐकावी लागणार नाही. त्या दहशतीतून पंढरपूर तालुका त्या ठिकाणी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आश्वासन देतो. आणि बालके कुटुंब या ठिकाणी तुम्हाला सेवा केल्याची संधी दिल्यावर पंढरपूरच्या काया पालट केल्याशिवाय बालके कुटुंब स्वस्थ बसणार नाही, एवढे मी तुम्हाला आश्वासन देतो आणि थांबतो.